नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत करत आहे. मित्रांनो, भारतीय वायुसेना इंडियन एअरफोर्समध्ये रिक्रुटमेंटसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. इच्छुक आणि पात्र अविवाहित महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. तर सविस्तर माहिती जाणून घेऊया. भारतीय वायुसेनेमध्ये रिक्रुटमेंट होण्यासाठी काय आवश्यकता आहे आणि कोणती इन्फॉर्मेशन या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. ही भरती अग्निपथ स्कीमच्या अंतर्गत असणार आहे आणि भरती झालेल्या उमेदवारांना अग्निवीर वायू म्हणून संबोधलं जाणार आहे. मित्रांनो, ॲप्लिकेशन फक्त ऑनलाईन स्वरूपातच स्वीकारलं जाणार आहे आणि फॉर्म भरण्यासाठी या वेबसाईटवर पूर्ण माहिती दिलेली आहे. मित्रांनो, एक्झामिनेशन अग्निवीर वायू इनटेक जानेवारी 2025साठी असणार आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुरुवात 17 जानेवारी 2024 सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि 6 फेब्रुवारी 2024 रात्री 11 वाजता ऑनलाईन रजिस्ट्रेशनची साईट बंद होणार आहे. म्हणून आपलं रजिस्ट्रेशन वेळेतच भरून घ्यायचं आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन करण्यासाठी ही वेबसाईट दिलेली आहे. मित्रांनो, वयोमर्यादेमध्ये उमेदवाराचे वय 2 जानेवारी 2004 ते 2 जुलै 2007 या तारखा मिळून उमेदवाराचा जन्म झालेला असला पाहिजे. मित्रांनो, फक्त अनमॅरिड मेल आणि फिमेल उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत. मित्रांनो, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर सायन्स सब्जेक्ट उमेदवाराची 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि 10वीमध्ये मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि इंग्लिश हे विषय त्याच्याजवळ असणे आवश्यक आहे आणि त्याला 50% गुण प्राप्त झालेले असावेत आणि इंग्लिशमध्ये 50% मार्क्स असणे आवश्यक आहे किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा कोर्स इंजिनिअरिंगचा केलेला असला पाहिजे. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर कोर्स, सायन्स, इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 50% आणि इंग्लिशमध्ये 50% मार्क्स डिप्लोमा कोर्सेसमध्ये असणे आवश्यक आहे. मित्रांनो, उमेदवारांची उंची पुरुष उमेदवारांची उंची 152.5 सेंटीमीटर आणि त्याच्यावर असणे गरजेचे आहे. तसेच महिला उमेदवारांसाठी उंची 152 सेंटीमीटर कमीत कमी असणे आवश्यक आहे. तसेच उंची आणि वयाच्या प्रमाणित वजन असणे आवश्यक आहे. छाती मेल कॅन्डिडेटसाठी छाती 77 सेंटीमीटर रुंद आणि फुगून 5 सेंटीमीटर जास्त असणे गरजेचे आहे. मित्रांनो, शारीरिक क्षमतेमध्ये पुरुष उमेदवारांना 1.6 किलोमीटर रनिंग 7 मिनिटांमध्ये कंप्लीट करणे आवश्यक आहे. तसेच महिला उमेदवारांसाठी 1.6 किलोमीटर अंतर 8 मिनिटांमध्ये पूर्ण करणे आवश्यक आहे. पुरुष उमेदवारांसाठी 10 पुशअप 1 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत, 10 सिटअप 1 मिनिटामध्ये आणि 20 स्क्वॅट्स 1 मिनिटामध्ये पूर्ण करायचे आहेत. त्याचप्रमाणे महिला उमेदवारांसाठी 1.5 मिनिटामध्ये 10 सिटअप पूर्ण करायचे आहेत आणि 1 मिनिटामध्ये 15 स्क्वॅट्स पूर्ण करायचे आहेत. मेडिकल एक्झामिनेशनमध्ये ह्या सर्व टेस्ट करून घेतल्या जाणार आहेत. उमेदवारांची मंथली सॅलरी पहिल्या वर्षी 30,000 पर मंथ, दुसऱ्या वर्षी 33,000 पर मंथ, तिसऱ्या वर्षी 36,500 पर मंथ आणि चौथ्या वर्षी 40,000 पर मंथ असणार आहे. 4 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 10 लाख रुपये सेवा निधी पॅकेज म्हणून उमेदवारांना दिले जाणार आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी या वेबसाईटला भेट द्यायची आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना 10वीचे मार्कशीट, 12वीचे मार्कशीट आणि इतर उच्च प्रमाणपत्र अटॅच करायचे आहे. परीक्षा शुल्क प्रत्येक उमेदवाराला 550 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे आणि ते ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायचे आहे. तर मित्रांनो, ही होती सरकारी नोकरीविषयीची महत्त्वाची अपडेट. अशाच सरकारी नोकरीच्या अपडेट्स आपल्यापर्यंत मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद. जय हिंद.